गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हैदराबाद गॅजेट लागू करा अशी मागणी करतायत। ते हैदराबाद गॅजेट आहे तरी काय, त्याचा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कसा फायदा होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। या गॅजेट आहे, आत्ता आपण पाहतो की हे हैदराबाद गॅजेट आहे आणि आपण डॉक्टर सूर्यवंशी सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं या गॅजेटविषयी जाणून घेऊया आणि एकंदरीतच हे आहे तरी काय हे आपण जाणून घेऊया। हैदराबाद गॅजेट म्हणजे काय हे सामान्य लोकांना थोडंसं समजून सांगा। गॅझेटमध्ये या प्रत्येक राज्याची, प्रत्येक जिल्ह्याची गावनिहाय, तालुकानिहाय लोकसंख्या, खाणेसुमारी, पशुपक्षी, शेतीचं क्षेत्र, सिंचन क्षेत्र, एकूण उत्पादन काय असते याची सगळी माहिती दिलेली असते। त्या गावात असलेल्या जाती जमाती कोणत्या आहेत यांची माहिती असते। एकूण सेन्सियस गावांची जी लोकसंख्या असते ती लोकसंख्या सगळी त्यात नोंदवलेली असते आणि हे स्वातंत्र्यानंतरच होतं आहे असं नाही, तर इंग्रजांच्या काळापासून ती पद्धत सुरू आहे आणि गॅझेटमध्ये या सगळ्या नोंदी केलेल्या असतात। आता हैदराबाद गॅझेट म्हणजे मराठवाडा निजाम स्टेटमध्ये होता, हैदराबाद स्टेटमध्ये होता आणि त्यावेळेला त्यांनी जी सगळी माहिती दिली आहे त्यांच्या गॅझेटला त्यांनी हैदराबाद गॅझेट असं आपण संबोधतो। आता औरंगाबाद जिल्ह्याचं जे गॅझेट आहे, गॅझेट ऑफ निझाम डोमिन असं त्या गॅझेटचं नाव आहे। गॅझेट ऑफ निझाम डोमिन, मग खाली औरंगाबाद डिस्ट्रिक्ट। आता औरंगाबाद जिल्ह्याचं नाव आपण छत्रपती संभाजीनगर जिल्हा केलं आहे, पण निजामाच्या काळात गॅझेट ऑफ निझाम डोमिन, निझामच्या राज्याच्या त्या राज्याचं सगळं ते गॅझेट, त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचं हे स्वतंत्र गॅझेट, असे प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र गॅझेट असतात। आणि या गॅझेटमध्ये जी माहिती असते ती सगळी माहिती असते। एकूण आजूबाजूचे डोंगर किती आहेत, नद्या किती आहेत, पर्वत किती आहेत, किल्ले किती आहेत, गावं किती आहेत, तालुके किती आहेत, त्या गावातली लोकसंख्या किती, ही सगळी माहिती त्यात नोंदवलेली असते। आणि यातली अनुक्रमणिका जर आपण सांगितली, अनुक्रमणिका जर पाहायचं म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल की या अनुक्रमणिकेमध्ये जॉग्रिकल, फिजिकल जॉग्रफी, फ्लोरा अँड फाउना म्हणजे एकूण वनस्पती काय, फुलझाडं कोणती, पिकं कोणती, हे सगळं आणि त्याचा इतिहास, कोणी कोणी राज्य केलं, कोणकोणते राजे होऊन गेलेत, हे सगळं असतं। आणि त्यामध्ये पुन्हा एकूण जाती कोणत्या आहेत, लोकसंख्या किती आहे, गावनिहाय, तालुकानिहाय, जिल्हानिहाय अशी ती दिलेली असते। धर्म कोणकोणते आहेत, त्या धर्माचे लोक कोणकोणते आहेत, तिथे कला, उद्योगधंदे कोणकोणते आहेत, एकूण तिथे असलेले किल्ले, एकूण चांगल्या वास्तू कोणकोणत्या आहेत, ही सगळी माहिती म्हणजे एकत्रित केलेली असते। व्यापार कोणता चालतो, उत्पन्न कशा पद्धतीने मिळतं आहे, ही सगळी माहिती ज्यामध्ये एकत्रित केलेली असते त्याला आपण गॅझेट असं म्हणतो। आणि ही गॅझेटमध्ये सुरुवातीला हे इंग्रजीतून असायचं आणि आता अलीकडे त्याचे मराठी भाषांतर व्हायला लागलीत, त्याला आपण औरंगाबाद जिल्हा गॅझेट अशा पद्धतीने आता नंतर स्वातंत्र्यानंतर सुद्धा गॅझेट तयार झाले। ही गणना कालांतराने होत असते। सुरुवातीला हे 1884चं गॅझेट आहे, 1884, आता 2025 सुरू आहे। त्यावेळेला जी लोकसंख्या होती ती लोकसंख्या पानापानावर दिलेली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातली जी गावं होती त्या गावांमधली लोकसंख्या जी दिलेली आहे त्या लोकसंख्येचा प्रत्येक तालुक्यात जो विचार केला आहे, मराठवाड्यात कुठेही मराठा म्हटलेलं नाही, जे आहेत ते सगळे कुणबी आहेत, मराठा कुठेही नाही, जे आहेत ते सगळे कुणबी आहेत। प्रत्येक तालुकानिहाय कुणब्यांची लोकसंख्या दिलेली आहे आणि ही कुणब्यांची लोकसंख्या तालुकानिहाय दिलेली आहे आणि त्यामध्ये कुठलाही मराठा नाही। आपण जर पाहणार उदाहरण देता येईल का एखादं? हां, अंबड तालुका जो आहे, अंबड तालुक्यातले 1884ची लोकसंख्या ही 5000 म्हणजे 55,030 एवढी ती, पान क्रमांक 807वर। अंबड गावातली कुणब्यांची लोकसंख्या आहे 566। औरंगाबाद तालुक्यात एकूण कुणब्यांची लोकसंख्या आहे 22,855, पान क्रमांक 808। म्हणजे या सगळ्या पानापानावर ही लोकसंख्या दिलेली आहे, ही काही घरातली लोकसंख्या नाही।
दौलताबादमधली कुणब्यांची लोकसंख्या, हर्सूलची कुणब्यांची लोकसंख्या, फुलंब्रीची, तसं खुलताबाद तालुक्यातली, वैजापूर तालुक्यातली, वैजापूर गावाची, शिऊर गावची, भोकरदन तालुक्यातली, फर्दापूर, धावडा इथली लोकसंख्या, सिल्लोड तालुक्यातली, या सगळ्या ज्या लोकसंख्या आहेत त्या कुणब्यांच्या आहेत. आणि विशेष म्हणजे या कोणत्याही गावात एकही मराठा 1884ला नाही. जे आहेत ते सगळे कुणबी आहेत. स्वातंत्र्यानंतर जेव्हा हैदराबाद निजाम स्टेटमधून आपण महाराष्ट्रात विलीन केलं, तेव्हा भारत सरकारने महाराष्ट्रात मराठवाडा विलीन केला. मराठवाड्याची फक्त भूमी घेतली, जाती कोणत्याही घेतलेल्या नाहीत. हा लढा माझा 1985 पासून तर 2018पर्यंत आदिवासी ठाकराबाबत लढा चालला होता. आदिवासीची सुद्धा नोंद कुठे घेतलेली नाही आणि हे आदिवासी आहेत हे मला सिद्ध करायला जवळजवळ 30 वर्ष लागली. यामध्ये सुद्धा मी वैयक्तिक कुठलंही कोणाचाही प्रोजेक्ट किंवा कोणाचेही पैसे न घेता स्वखर्चाने या 30 गावांचा सर्वे केला. प्रत्येक गावातल्या माणसाचं नाव, त्यात कुटुंब प्रमुखाचं नाव, मुलं किती, मुली किती, जात प्रमाणपत्र किती, हे केलं आणि सरकारला सांगितलं मग यांना जात द्या तुम्ही. त्यावेळेला 85 पासूनचा लढा हा 2018मध्ये संपला आणि त्यांनी 2018मध्ये मोठ्या लार्ज स्केलवर जातीची प्रमाणपत्र दिली. वास्तविक 2018मध्ये चंद्रकांत दादा पाटलांसोबत आणि सावरांसोबत जेव्हा माझी मिटिंग झाली होती मंत्रालयात, त्यावेळेला मी त्यांना बोललो, मराठवाड्यात 52 मोर्चे निघालेत. या 52 मोर्चे तुम्हाला फटक्यात थांबवता येतात. मराठवाड्यातले मराठे हे सगळे कुणबीच आहेत, हे एवका सांगून टाका. पण 18मध्ये त्यांनी फक्त केवळ हसून दिलं. म्हणजे राजकीय इच्छाशक्ती कोणालाही नाही. मराठा हे गॅझेटमध्ये सगळे कुणबी आहेत हे तेव्हाही 2018मध्ये सांगितलं. आता 2025 सुरू आहे. 25 ते 18 8 वर्ष झालेत तरी अजून ते गॅझेट समजून घ्यायला तयार नाहीत. या गॅजेटचा मराठा आरक्षणाला फायदा कसा होईल हा जर लागू झालं तर? गॅझेट लागू करणं म्हणजे या गॅझेटमध्ये जी लोकसंख्या दिलेली आहे ते कुणबी आहेत सगळे आणि आता सगळ्यांना तुम्ही मराठा म्हणवता. ती झालेली चूक तुम्ही दुरुस्त करा. हे सगळे मराठे कुणबीच आहेत. गॅझेट लागू करा म्हणजे त्यांना मूळ जात जी आहे ती द्या. अर्थात यामध्ये काही लोकांचा आम्ही उच्च वर्णीय आहोत, उच्च कुळातले आहोत, उच्च बीजाचे आहोत असा एक गैरसमज असतो. त्यामध्ये त्यांनी ज्यांना हवं अशा गरजवंत मराठ्यांना प्रमाणपत्र घेऊ द्या. तुम्हाला तुमची जात काय लावायची ती तुम्ही लावा, पण ज्यांना शिक्षणामध्ये यायचं आहे, सामाजिक प्रवाहात यायचं आहे, अशांना तुम्ही सामाजिक प्रवाहात येऊ द्या, शिक्षणात येऊ द्या. आणि हे जर लागू केलं तर सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीमध्ये समाविष्ट करता येईल. कुणबी हा ओबीसीमध्ये आधीपासून आहेच. आम्हाला बळजबरी ओबीसीमध्ये टाका असं म्हणायची गरजच नाही. ओबीसीमध्ये ज्या जाती आहेत त्यामध्ये कुणबी घेतलेलाच आहे. फक्त मात्र निजाम स्टेटमधून मराठवाडा जेव्हा महाराष्ट्रात विलीन झाला तेव्हा ज्या जातींना सोयी सवलती द्याव्या लागतात अशा जाती त्यांनी काढूनच टाकल्या. भिल्ल काढून टाकले, ठाकर काढून टाकले, कुणबी काढून टाकलेत. आदिवासी कोणताही मराठवाड्यात नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आता मराठा सगळीकडे आहे, कुणबी कुठेही नाही असं ते म्हणतात. वास्तविक त्यांची मूळ जात ही कुणबीच आहे. त्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यावं, गॅझेट लागू करावं. सरकारसमोरील काय अडचणी आहेत आणि सरकारला हे लागू का करायचं नाही असं तुम्हाला वाटतं? सरकारसमोर अडचणी कोणत्याही नाही. त्यांची ही राजकीय इच्छाशक्ती नाही. थोडक्यात कोणता समुदाय मोठा आहे, कोणाची आपल्याला मतं जास्त मिळतील अशा पुढाऱ्याच्या मागे अशा लोकांना एकत्रित करून त्यांच्याविषयी त्यांना वारा घालणं, त्यांना जवळ करणं आणि आपसामध्ये वैर लादून आपलं राज्य करणं, तोडा आणि फोडा ही पॉलिसी शासनाची सध्या आहे. दुसरा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मग एवढं सगळं असताना हे लागू का केलं जात नाही? हे निवळ ही खेळी सुरू आहे. आता आधी
जी समिती होती शिंदे समिती, आता तुम्ही अध्यक्ष म्हणून विखे पाटलांना केलं. ही राजकीय खेळी कशासाठी? गॅझेटियर वाचायला एवढ्या समित्यांची गरज आहे का? मी एक शिक्षक माणूस जर गॅझेटियरमधला अर्थ सांगू शकतो, त्यांना समिती कशासाठी पाहिजे? ती सरळ पानापानावर कुणबी म्हणून नोंद आहे, तुम्ही ती स्वीकारा. उगाच समित्या करायचा आणि वेळ घालवायचा हा खेळ सुरू आहे. जरांगे पाटलांची जी मागणी आहे हे ताबडतोब तुम्हाला देताना शक्य आहे. एवढंच नाही तर हरिभाऊ राठोडांनी सुद्धा मांडणी केली, तुम्हाला हे लगेच शक्य आहे. मग ही आडकाठी घालतात हे राजकीय पुढारी, राजकीय खेळ करतायत. बरं, यातला आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे, हे जर लागू झालं तर संपूर्ण मराठा जो कुणबी आहे हे ग्राह्य धरलं जाईल का? आणि मराठा गॅजेट लागू केल्यानंतर त्याचा फायदा केवळ मराठवाड्यापुरता होईल की राज्याला होईल? नाही, आता हे सगळे सरसकट मराठवाड्यातले जे मराठे म्हटले गेले ते सगळे कुणबी आहेत. बाकीच्या राज्यांमध्ये आता सातारा गॅजेटमध्ये सुद्धा कुणबी आहेत, पण बाकीचे उदाहरणार्थ कोकणातले, रायगडमधले बाकीचे म्हणतात की आम्ही शुद्ध मराठी आहोत, 96 मराठी आहोत. त्यांना प्रमाणपत्राची गरज नाही, त्यांना शुद्ध म्हणून राहू द्या. मला हे म्हणायचं आहे, वर्ग शाळेत घालताना बापाने जी सांगितली जात ती लिहिली जाते. तुम्ही उद्या ब्राह्मण सांगा, ब्राह्मण लिहिली जाईल. महार सांगा, महार लिहिली जाईल. कारण प्रवेश घेताना बालवाडीत कुठल्याही जातीचं प्रमाणपत्र पाहिलं जात नाही. मग आता मध्यंतरी धनगर आणि धनगड, आता इंग्रजीत बीड आपण म्हणतच नाही, बीर म्हणतो. खानदेशमध्ये धुळं म्हणतच नाही, धुळे म्हणतो, धुळं म्हणतो. मग निवड शब्दछेल करायचा आणि खेळी करत राहायची, असा हा प्रकार आहे. धन्यवाद. हे होते डॉक्टर रमेश सूर्यवंशी आणि त्यांनी सामान्य भाषेमध्ये हैदराबाद गॅजेट नेमकं काय, त्याचा फायदा कसा होईल आणि तो लागू कसा केला पाहिजे, सरकारच्या समोर अडचणी काय आहेत, का करत नाही, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.